कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतील प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज श्रीमंत ना.बा. घोरपडे नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. सकाळी 11 वाजता प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्चित करून त्यामधील 6 जागांसाठी महिलांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण निश्चित करून त्यामधील 11 जागांसाठी महिलांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं. सर्वात शेवटी सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण निश्चित करण्यात आलं. प्रत्येक प्रभागात अ, ब, क, ड अशी रचना करण्यात आली होती. 4 सदस्यीय प्रभागात 2 तर 5 सदस्यीय प्रभागात 3 महिला सदस्य निवडणं बंधनकारक होतं. त्यामुळे ज्या प्रभागात अनुसूचित जाती किंवा नागरिकांचा मागास प्रवर्गामधील महिलांचं आरक्षण असेल त्या प्रभागात खुल्या प्रवर्गातील महिलेला संधी मिळाली नाही. या सोडतीत एकूण 81 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 11 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 21 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 49 जागा आरक्षित ठरल्या. अनुसूचित जातींच्या 11 पैकी 6 जागा, मागास प्रवर्गातील 21 पैकी 11 जागा तर सर्वसाधारण प्रवर्गातील 49 पैकी 24 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्याची माहिती प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण निश्चिती आणि सोडतीचा कार्यक्रम आज राजर्षी शाहू महाराज सभागृहामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झालं. आणि आपल्याकडे 4 सदस्यीय प्रभाग टोटल 19 आहे आणि 5 सदस्यीय प्रभाग 1 आहे. असं टोटल 81 सदस्यांमधून अनुसूचित जातीच्या 11 आपण आरक्षण ठरवलेले आहे. त्याच्यामध्ये 6 महिलांसाठीचं पण आरक्षण आपण सोडतीने काढलेली आहे आणि नागरिकांच्या मागासवर्गामध्ये 21 टोटल जो आहे त्याच्यामध्ये 11 महिलांच्या आरक्षण आपण काढलेले आहे. सर्वसाधारण जे 49 आहे सदस्य त्याच्यामधून 24 महिलांच्या पण आरक्षण निश्चित केलेले आहे. आणि हा पूर्ण जे कार्यक्रम आहे एकदम शांततेच्या वातावरणात संपन्न झालं आणि ह्याच्या पूर्ण FB लाईव्ह पण कोल्हापूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल FB पेजवर आणि आपला काही लोकल TV चॅनल्सवर पण लाईव्ह दाखवत होते आणि इथे पण सर्व पदाधिकारी, नागरिक आणि पत्रकार मित्र सर्व उपस्थित होते आणि चांगल्या प्रमाणे हा आपला सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही हरकती असेल तर ते आपल्याला 17 पासून 24 पर्यंत त्या हरकती सूचना आपल्याला नोंदवता येईल आणि हा हरकती महानगरपालिकेच्या आपला सभागृहामध्येच ते नोंदवायचं आहे आणि जो आजचा कार्यक्रम पार पाडले त्याच्या आपण 17 प्रसिद्धीकरण करणार आहे. तर सर्वांनी सहकार्य केलेबद्दल मी आपण सर्वांना धन्यवाद म्हणते. या प्रभाग आरक्षण निश्चितीनंतर आता इच्छुकांच्या तयारीला वेग येणार आहे.